की मित्रांनो, तर आज तुम्हाला माहिती आहे की तुमचा आज जो 1 वाजता जो आहे तो रिझल्ट लागणार आहे. पण भरपूर जणांच्या कमेंट आल्या की रिझल्ट चेक कसा करायचा, म्हणजेच पाहायचा कसा, कसं ऑप्शन असेल आणि किती वेळात लागणार आहे. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स, त्यानंतर CET वगैरे रिलेटेड अपडेट, त्याचबरोबर कॉलेज, तुम्हाला 12वी नंतर कोणते कॉलेज, काय करावे, संपूर्ण माहिती आपल्या ह्या चॅनलवरती मिळते. त्यामुळे याला सबस्क्राईब करून ठेवा. पहा, महाराष्ट्र SSC बोर्ड, HSC बोर्ड एक्झामिनेशन जर साईडवर आलात तर या ठिकाणी फेब्रुवारी 2025 रिझल्ट असा ऑप्शन असेल. ठीक आहे. तर तुम्हाला व्ह्यू HSC रिझल्ट फक्त या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तर इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फॉर स्टुडंट, एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. काय पहा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन क्लास 12 2025 रिझल्ट विल बी अवेलेबल ऑन 5 मे 2025 ॲट 1 PM. बेस्ट ऑफ लक ऑल स्टुडंट. ठीक आहे. 1 वाजता तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. ठीक आहे. 1 वाजता जो रिझल्ट आहे तुमचा तो लागणार आहे. आता पहा, या ठिकाणी एक काउंटडाऊन सुरू आहे. ठीक आहे. हे काउंटडाऊन सुरू आहे 4 तास 20 मिनिटं 50 सेकंड 47 सेकंड काय असेल ते. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा हे जे 4 तास झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस चेंज दिसेल. इथं तुम्हाला काय दिसेल, सगळ्यात पहिले तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणं रोल नंबर टाकायचा आहे. हॉल तिकीट घेऊन रोल नंबर तुमच्या हॉल तिकीटवरती असेल. मदर्स नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर व्ह्यू रिझल्ट म्हणून एक ऑप्शन राहील. त्याच्यावरती तुम्हाला सिम्पलचं काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल तसा तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट डिस्प्ले होईल आणि तो डिस्प्ले झालेला रिझल्ट तुम्हाला पाहायचा आहे आणि त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. तर तुम्हाला आता ते जितके पर्सेंटाईल पडतील तितके आपल्या कमेंटमध्ये नक्की टाकायचे आहे. ठीक आहे. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.